नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये अगदी गावरान अस्सल चवीचा पण चिकन फ्राय बनवलेला आहे आणि नेहमीप्रमाणेच हा सुद्धा व्हिडिओ भरपूर असा टिप्सनं परिपूर्ण आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुमचं सुद्धा गावरान पद्धतीचं अस्सल चवीचं चिकन मराठवाडा किचनच्या पद्धतीनं बनलेलं आहे का ते मात्र नक्की कमेंट करून सांगा। चला मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीलाच सुरुवात करूया। रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा। तर इथे बघा 1 किलो मी चिकन घेतलेलं आहे। 1-2 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि 2 चमचे हळद पावडर टाकून घेतलेली आहे। तर सुरुवातीला आपल्याला यामध्ये दुसरे काहीही मसाले न वापरता हळद, मीठ हे दोन्ही साहित्य वापरून 10 ते 15 मिनिट व्यवस्थित आपल्याला सेट होण्यासाठी म्हणजे हे ठेवून द्यायचं आहे व्यवस्थित याला हळद, मीठ लावून। या पद्धतीने जर तुम्ही चिकन फ्राय बनवलं तर अतिशय रेसिपी सोपी आहे आणि नेहमी हीच पद्धत वापराल म्हणजे इतकं छान असं मस्त हे बनतंय चिकन। तर इथे बघा आता 10 मिनिट मी ठेवलेलं आहे हे बाजूला आणि आपण इथं फोडणीची तयारी करणार आहोत। त्यासाठी इथं मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये एक 5 ते 6 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि 1 वाटी बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे। तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय। तर इथं आता कांदा आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो मंद आचेवर परतून घ्यायचा आहे। कांदा फोडणीमध्ये टाकल्यामुळे जे आपण चिकन फ्राय बनवत असतो ते अतिशय असं दाटसरपणा त्याला येतो। आता इथं मी कच्चे मसाले टाकलेले आहेत। लवंग टाकलेली आहे, तमालपत्र आहे, इथं दालचिनी टाकलेली आहे, दगडी फूल आपण यामध्ये वापरलेलं आहे, 2-3 विलायच्या टाकलेल्या आहेत। ते सगळं परतल्यानंतर इथं आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी इथं मी अर्धी वाटी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 10-12 इथं मी काप घेतलेले आहेत आपल्याला अद्रकचे, 1 वाटी खोबरे घेतलेले आहेत, खरपूस असे भाजून घ्यायचे, 1 वाटी कांदा घेतलेला आहे आणि देठासहितच इथं आपण कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपल्याला हे सगळं साहित्य यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पाणी न म्हणजे यामध्ये घालता आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे। हे बारीक वाटण बनवत असताना यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। हे सगळं साहित्य आपण भाजून घेतल्यामुळे परत आपल्याला अजिबात ग्रेव्हीला जास्त परतत बसण्याची आवश्यकता नाही आणि दाटसरपणा येण्यासाठी आपल्याला इतर साहित्य हे सुद्धा यामध्ये वापरण्याची गरज लागत नाही। बघा अगदी बारीक हे मी पाणी न घालता वाटण बनवून घेतलेलं आहे। तर याला फार जण काळं वाटण सुद्धा म्हणतात। तर कांदा सुद्धा आपला मसाला इथं सगळं परतून झाल्यानंतर जे आपण इथं वाटण बनवून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घेतलं। या पद्धतीचं वाटण बनवून एकदा नक्की चिकन फ्राय ट्राय करून बघा किंवा तुम्ही मटन फ्राय सुद्धा या पद्धतीनं बनवू शकताय हे वाटण बनवून किंवा मग रस्सा भाजीसाठी सुद्धा तुम्ही हे वाटण जे आहे ते वापरू शकताय। आता मंद आचेवर आपल्याला हे परत एकदा परतून घ्यायचं आहे। आता इथं काही जास्त आपल्याला परतत बसण्याची आवश्यकता नाही। यामध्ये मसाले टाकून घेतो। इथं मी 2 चमचे काळा रेग्युलर आपण भाजीचा मसाला मी टाकून घेतलेला आहे। त्यामध्येच 1 चमचे आपण इथं सुहाना मसाला, मटन मसाला वापरलेला आहे। 1 चमचा आपण धना पावडर वापरलेली आहे आणि बेडगी लाल मिरची पावडर आपण 1 चमचा वापरलेली आहे। आता मसाल्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त सुद्धा इथं वापरू शकताय किंवा नुसता काळा मसाला टाकून सुद्धा म्हणजे हे चिकन फ्राय जे आपण वाटण पहिलं सुरुवातीला बनवलेलं आहे त्यामुळे अतिशय टेस्टी असं बनतं। तर आता मसाले आपण परतून घेत असताना त्यामध्ये 1 अर्धी वाटी गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। त्यामुळे मसाले खाली परतत असताना अजिबात डागले जात नाहीत किंवा मग करपले जात नाहीत आणि कुठल्याही भाजीचे मसाले परतत असताना नेहमी ते तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे, त्यामुळे आणखीन त्या भाजीची चव वाढते। तर इथं मी मंद आचेवर तेल सुटेपर्यंत अगदी हे मसाले सगळे परतून घेतलेले आहेत। तर कलरसुद्धा अतिशय याला चांगला आलेला आहे। आपण जी बेडगी मिरची लाल पावडर यामध्ये वापरली होती। आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे जे आपण इथं मॅरिनेट करून घेतलेलं हळद आणि मीठ लावून घेतलेलं चिकन होतं ते। तर इथे बघा पूर्ण हे चिकन यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि मंद आचेवर आता परत एकदा आपल्याला व्यवस्थित याला आपण वाफ घेणार आहोत। यामध्ये अजिबात चिकन फ्राय करत असताना पाणी टाकण्याची आवश्यकता लागत नाही। जर तुम्ही यामध्ये पाण्याचा जास्त वापर केला तर चव सुद्धा त्याला लागत नाही आणि जी ग्रेव्ही असते ती अगदी पातळसर बनते।
आता इथं वाफेवरच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. नक्की चिकन फ्राय बनवत असताना ते वाफेवर शिजून बघा आणि नक्कीच त्याची चव तर भन्नाट अशी लागणार आहे. तर इथं बघा आता यामध्ये मी एक वरती डिश ठेवलेली आहे आणि त्या डिशमध्ये पाणी ठेवलेलं आहे. आता वरती आपण डिशमध्ये पाणी टाकल्यामुळं काय होतं, खाली वाफ निर्माण होते आणि एक त्याला स्वतःचंच पाणी निर्माण होतं आणि त्या पाण्यामध्येच हे चिकन व्यवस्थित शिजलं जातं. आता हे पाणी मी साईडला काढून घेतलेलं आहे. तर बघा भरपूर असं यामध्ये पाणी सुटलेलं आहे आणि इथं आपलं म्हणजे चिकन हे शिजून तयार झालेलं आहे. तर मी यावरती डिश ठेवल्यानंतर एकदा दोनदा त्याला मधून हलवून घेतलेलं आहे. त्यामुळे अजिबात खाली डागलं सुद्धा जात नाही आणि मंद आचेवर हे शिजवून घ्यायचं. तर इथं बघा ग्रेव्हीसुद्धा याला दाटसर अशी जे आपण वाटण बनवून घेतलं होतं त्यामुळे निर्माण झालेली आहे. आता बंद केलेला आहे गॅस आणि भरपूर अशी यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. अशा पदार्थामध्ये कोथिंबिरीचं प्रमाण हे थोडंसं जास्तीचंच ठेवायचं. तर इथं मी एक डिश घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे तयार झालेलं चिकन फ्राय काढून घेतलेलं आहे. आता हे तुम्ही साधा भात किंवा मग भाकरी, नान, पोळी, तंदूर कशासोबतही खाऊ शकताय तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्ही नुसतंसुद्धा खाऊ शकताय. तर भरपूर अशी वरतून परत एकदा मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तर बघा छान असं आपल्या आज मराठवाडा किचनमधलं चिकन फ्राय तयार झालेलं आहे. तर चला मग आता तुम्ही सुद्धा लगेच घरी बनवून बघा आणि तुमचं सुद्धा तितकंच टेस्टी असं झालेलं आहे का ते मात्र नक्की आपल्या मराठवाडा किचनला कमेंट करून तुम्ही सांगा. तर कशी वाटली मैत्रिणींनो तुम्हाला ही अस्सल गावरान चवीची भन्नाट अशी रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला मग भेटू आपण अशाच पुढील काहीतरी नवीन आणि पारंपरिक हटके रेसिपी घेऊन.